पाण्याची समस्या आपण बोललो तर फक्त 2 तास पाणी आहे म्हणजे आता. तर म्हणजे जर तुम्हाला 24 तास तुम्हाला लोकांनी जर निवडून दिलं तर तुम्ही ते 24 तास करण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मंडळी, मी शहबाज शेख तुम्हा सर्वांचं लोकनिधी पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणे महानगरपालिकेचे निवडणूक जाहीर केले आहेत, तर त्यांच्यामुळे सगळे इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. तर आपल्यासोबत आज जयंती दिलीप कदम हे इच्छुक उमेदवार आहेत. तर आज त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांनी निवडणुकीसाठी काय काय तयारी केली आहे. तर चला सुरू करूया. नमस्कार, मी जयंती दिलीप कदम. माझे शिक्षण BA एमलिट झालेलं आहे. मी गेले 20 वर्ष पुण्यातील नामांकित महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहे. आपण शैक्षणिक क्षेत्रात 20 वर्ष काम केलं, तर त्या प्रवासाबद्दल थोडं सांगाल का? आणि तुम्हाला राजकारणात येण्याची प्रेरणा कशी मिळाली ते पण थोडं सांगा. माझे पती पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या ठिकाणी कार्यरत होते. ओके. माझी मुलगी देखील SSPMS शिवाजीनगर येथे कार्यरत आहे. ओके. माझे पती पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. अच्छा. आणि माझ्या छोट्या 2 जावा आहेत माझ्या, त्या शिवणे ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच उपसरपंच या पदावरून कार्य केलेले आहे. ओके. छोटे दीर देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. ओके. त्यातून मला म्हणजे ह्याच्यात येण्याची प्रेरणा मिळाली. अच्छा. या निवडणुकामध्ये तुम्ही म्हणजे उभं राहण्याचा निर्णय नेमका का घेतला? 2017 मध्ये शिवणे गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले. गेली 8 वर्ष बऱ्याच सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे नाही त्यामुळे नाही. आणि तरी त्यातल्या त्यात माझे माहेर रामनगर व सासर शिवणे यामध्ये तुमचं माहेर पण आणि सासर पण आहे. म्हणजे आता ती जी रचना झाली याची तिथल्या नागरिकांच्या, युवकांच्या किंवा ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे मी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतलेला. म्हणजे तुमचं मत असं आहे की प्रभाग क्रमांक 32 मध्ये तुम्ही त्याची सून पण आहात आणि तुमचं माहेर पण आहे. लेक आणि सून दोन्ही पण 32 मध्ये. तर त्या या मेन मुद्द्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. ओके. वैयक्तिकरित्या तुम्ही समाजासाठी कोणकोणती कामं केली आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था शिवणे उत्तम नगर या ठिकाणी मी संचालिका म्हणून अनेक वर्ष काम केलेले आहे. ते काम करत असताना छोटे व्यावसायिक त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. व आता सध्या राजमाता जिजाऊ राजमाता महिला बचत गट अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे. त्यातून महिलांना कर्ज उपलब्ध म्हणजे कर्ज उपलब्ध करून देणे व्यावसायिक करण्यासाठी, आणि विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमामध्ये देणगी देण्यास किंवा मदत करण्यास नेहमी मी अग्रेसर असते. म्हणजे तुम्ही आधीपासूनच तयारीला लागले आहेत इलेक्शनच्या? नाही, हे माझ्या कुटुंबामध्ये मी म्हणजे माझे मिस्टर देखील ह्याच्यामध्ये काम करताना त्यांनी नेहमीच ते विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना मदत करत आलेले आहेत. असं काही नाही की म्हणजे आत्ता कामाला लागलो असं नाही की हा आमचा म्हणजे बरेच वर्ष म्हणजे आमचा परिवारच आमचा वारसा आलेला आहे. त्यामुळं सवय आहे, पाहण्यात आलेलं आहे. पण हे पहिल्यांदाच मी निवडणूक लढवत आहे. त्याच्यामुळं म्हणजे पण हे मी सतत पाहत आलेले घरामध्ये. असं झालेलं नाही की मी म्हणजे त्याच्यात माझा हातभार लागलेला नाही. त्यांच्याबरोबर काम करताना मी पण हातभार लावलेला आहे. असं आहे. तुमच्या विभागामध्ये कुठल्या अशा प्रमुख समस्या आहेत जे तुम्हाला जाणवतात आणि तुम्हाला त्या म्हणजे तुम्ही ते कशा म्हणजे त्याचा जो सोल्युशन आहे ते कसं तुम्ही सोडवणार? सगळ्यात महत्वाची अशी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आहे, अजून पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, ही सर्वात प्रखर म्हणजे जाणवणारी समस्या आहे. आणि त्यातून आता सोडवण्याचं म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनंच आम्ही सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. ओके. म्हणजे आता पाण्याची समस्या आपण बोललो तर फक्त 2 तास पाणी आहे म्हणजे आता. तर म्हणजे जर तुम्हाला 24 तास तुम्हाला लोकांनी जर निवडून दिलं तर तुम्ही ते 24 तास करण्याचा प्रयत्न करणार. ओके. अंतर्गत रस्ते करण्याचा म्हणजे आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करेल. ओके, ठीक आहे. जिंकल्यानंतर कोणती अशी 3 कामं आहेत
की जे तुम्ही असं म्हणजे ताडतडीने चालू कराल? सर्वात आधी तर म्हणजे वाहतुकीचाच प्रश्न त्यावर जास्त भर देईल. ओके. दुसरं पाणी पुरवठा आणि अंतर्गत रस्ते, अशी 3 कामे तर मी ठरवून करेल. त्यातल्या त्यात वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर जी रस्त्याची दुतर्फा जी वाहनं लावलेली आहेत त्याच्यासाठी पार्किंगची सोय करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. कारण मी रोजच हा अनुभव घेत आहे की येताना संध्याकाळच्या वेळामध्ये जास्तीत जास्त किंवा सकाळच्या वेळात पण जाताना खूपच गर्दीचं म्हणजे आणि त्यामुळं लेट मार्क होणं किंवा गर्दी म्हणजे अँब्युलन्स सुद्धा जाण्यासाठी रोड नसतो. इतकी म्हणजे अशी संध्याकाळची वाहतूक, ट्रॅफिक जाम झालेलं असतं. त्यातून काहींना इमर्जन्सी यायचं असतं घरी किंवा हॉस्पिटलाइज करायचं असतं काहींना, तर ते खूप अवघड म्हणजे झालेलं आहे की अगदी ट्रॅफिक एकदम फुल असतं. तर ते मी सगळ्यात जास्त तो प्रयत्न करेन की, आणि ही कशामुळे होती ट्रॅफिक, तर दुतर्फा वाहनं लावलेली आहेत जी रोडला, त्यांच्यासाठी पार्किंगची मात्र मी नक्कीच व्यवस्था करेन. लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं आणि तुमचा मतदारांपर्यंत काय संदेश आहे? प्रभागातील लोकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. ओके. आणि मतदारांनी एक अभ्यासू, सुशिक्षित, कामाची जाण असणारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जर निवड केली तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहील. ओके. जनतेची सेवा हेच माझे ध्येय. ओके.